रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. ताटामध्ये भाजी कितीही आवडीची असली तरी ताटामध्ये ना तोंडी लावण्यासाठी असा चटपटीत पदार्थ तर हवाच असतो, म्हणजे 2 घास जास्त खाल्ले जातात. तर आज आपण बीटपासून 2 वेगवेगळे पदार्थ तयार करणार आहोत. भाजी जरी आवडीची नसली ना, बीटपासून असे 2 पदार्थ तयार करणार आहोत ना की भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, बीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बीट हा सोलून घ्यायचा आहे. तर बीट सोलल्यानंतर पुन्हा आपल्याला पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे मी एकदम पातळ स्लाईसमध्ये इथे मी कापून घेतलेले आहे, चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवे असतील ना तेवढं तुम्ही चकत्या इथे तयार करून घेऊ शकता आणि उरलेल्या बीटापासून सुद्धा आपण एक वेगळा पदार्थ इथे तयार करणार आहोत. तर बघा किती मोठं साईजचं बीट आहे बघा. आणि बीट तुमच्याकडे जर छोटे छोटे असतील ना तर तुम्ही 2-3 सुद्धा घेऊ शकता, पण इथे मी एकच बीट वापरलेला आहे. आता हा बाकीचा जो उरलेला बीट आहे तो आपण आता इथे किसून घेणार आहोत. आणि बीटाचे जे चकत्या आपण तयार केलेल्या आहेत त्यापासून सुद्धा एक रेसिपी आपण तयार करणार आहोत. तर सगळा बीट आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. बीट किसण्यासाठी आपल्याला मोठ्या किसणीचा इथे वापर करायचा आहे, जेणेकरून छान असे मोठे मोठे एकदम त्याचे पीस निघतात बघा. त्याचे लच्छे जे असतात ते एकदम जाडसर निघतात. त्यामुळे ना आपण जी तयार करणारी कोशिंबीर ती खायला ना अतिशय टेस्टी लागते. तर आपण आता एका बाउलमध्ये इथे काढून घेतलेली आहे. बारीक किसणीने जर तुम्ही किसलत ना तर त्याला खूप पाणी सुटतं, त्यामुळेच आपल्याला मोठ्या किसणीने किसून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. तिथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, बारीक कट करून 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला मीठ नाही घातलेलं आहे. आता यानंतर सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यामुळे ना या कोशिंबीरला पाणी लगेच सुटत नाही आणि खातानाच आपल्याला हे मीठ घालायचं आहे, त्यामुळे पाणी सुटलं जात नाही. आणि वरून भरपूर कोथिंबीर घालायची आहे. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम ताटामध्ये घालण्यासाठी चटपटीत अशी ही कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालू शकता, पण दही न घालतासुद्धा ही कोशिंबीर अतिशय टेस्टी लागते. आणि खरं सांगते मंडळी, भाजी जरी नसली ना तरीसुद्धा तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता, इतकी ही छान लागते. आणि जर तुम्ही दही घालणार असाल ना, जेवायला बसण्याच्या आधीच आपल्याला 5 मिनटं ह्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. त्यामुळे मस्त एकदम कोशिंबीर ही छान चटपटीत आणि खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागते. अशा पद्धतीने तुम्ही ही कोशिंबीर नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. आता आपण बघणार आहोत रेसिपी दुसरी. तर इथे मी चकत्या करून ठेवल्या होत्या, तर त्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी जिरा पावडर, धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं 1-2 चमचे याच्यामध्ये पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे सगळे मसाले छान असे मिक्स होऊन येतात. तर मी ते बघू शकतो सगळे मसाले छान असे याच्यामध्ये कोट झालेले आहेत, छानपैकी लागल्या गेलेले आहेत. आता आपण याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने ही चकत्या ना खरंच खूप जास्त टेस्टी लागतात. आता या चकत्या आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. आता यामध्ये इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपल्या चकत्या फ्राय करून घ्यायच्या आहे. तो लो फ्लेमवरती आपल्याला चकत्या छान फ्राय करून घ्यायच्या आहे. या बीटच्या चकत्या लवकर फ्राय होण्यासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. या फ्राय करण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त तेलाची गरज लागत नाही, त्यामुळे हा पौष्टिकसुद्धा नाश्ता तयार होतो आणि बीट खाणंसुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यासाठी बीट खाणं हे खूपच आवश्यकता असते. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे बीट आपलं खाऊ शकतो. लहान मुलांना बीट सहसा आवडत नाही, तर त्यांना असं चटपटीत पदार्थ खाऊ घातलात ना तर मुलं जेवणाबरोबर हमखास खातील आणि नाही म्हणणारसुद्धा नाहीत. आणि जेवणाच्या ताटामध्ये असं चटपटीत पदार्थ असेल तर 2 घास जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडून छान असे हे शिजवून घ्यायचे आहेत. आता तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्तपैकी हे फ्राय करून झालेले आहेत. आता हे पूर्णपणे छान शिजल्या गेलेले आहेत. त्यामुळे इथे झाकण ठेवून जर तुम्ही शिजवलेत ना तर पटकनही शिजले. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तोंडी लावण्यासाठी केलेले हा बीटचे 2 प्रकार तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.